जय महाराष्ट्र. मी सौ रेश्मा तपासे. आज मुद्दाम व्हिडिओ बनवते. घाटकोपरमध्ये एक विषय झाला. एका मराठी मुलाला पंतनगरमध्ये एका गुजराती इसमाने मारहाण केली, निर्वस्त्र करून मारहाण केली. विषय काहीच नव्हता. तो त्या बँकेच्या एन्क्वायरी करण्यासाठी गेला होता. फक्त मराठी नाव ऐकलं आणि त्याने त्याला घरात खेचून त्याला इतकं मारलं, बेदम मारहाण केली. हा विषय सगळ्यांना माहितीच असेल. याच्यामध्ये मनसेने सुद्धा या मुलाला, त्या मुलाचं नाव आहे प्रवीण मेस्त्री आणि जो आरोपी आहे त्याचं नाव आहे धवल शहा. म्हणजे तुम्ही विचार करा, फक्त त्या मुलाची ना कुठली जुनी ओळख आहे, ना दोघांचं कुठल्या विषयावरती वाद आहेत. तो मुलगा पहिल्यांदा त्या सोसायटीमध्ये जातो ज्या फ्लॅटवरती बँकेचा लोन घेतलेला होता. त्या लोन संदर्भात चौकशी करायला गेलेला होता. त्याचं काम तो करत होता आणि त्या इसमाने फक्त प्रवीण मेस्त्री मराठी नाव ऐकल्याबरोबर त्या मुलाला बेदम मारहाण केली. तर ह्या विषयामध्ये आरोपीवरती गुन्हा नोंद झालेला आहे. पण तुम्ही बघा ही वाढती अरेरावी कशा प्रकारे चाललेली आहे. बरं, घाटकोपर, मुलुंड ह्या सगळ्या परिसरातलं हे पहिलं उदाहरण नाही आहे. सातत्याने ही उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि असाच काहीसा प्रकार हा आमच्या मीरा भाईंदर शहरात करण्याचा भाजपच्या नगरसेवकांनी, भाजपाच्या आमदारांनी असाच काहीतरी प्रयत्न चालू ठेवलेला आहे की या मीरा भाईंदरचं कम्प्लिटली गुजरातीकरण, मारवाडीकरण किंवा जैनीकरण, बघा शब्द लक्षात घ्या, जैनीकरण करण्याचं एक सुरुवात झालेली आहे. या विषयात आता मागे मराठी मोर्चासुद्धा या मीरा भाईंदर शहरामध्ये काढला गेला आणि त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांनी इथे आपल्या भाषणाद्वारे खडे बोल सुनावलेले होते. विषय असा आहे की कालपासून एक विषय आमच्या मीरा भाईंदर शहरामध्ये येतो आहे जो सातत्याने मी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालते. तो म्हणजे तुम्ही हा बोर्ड, हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डवरती मी वाचून दाखवते. ह्या बोर्डमध्ये काय लिहिलेलं आहे मी वाचून दाखवते. वरती लिहिलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका. बरं, याच्यामध्ये महानगरपालिकेचा लोगो नाही आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका. त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे, महावीर चौक का निर्माण. खाली लिहिलेलं आहे जैन मंदिर के सामने का अतिक्रमण हटा के रास्ते को चौड़ा करना, बीच रास्ते को कुछ नहीं करना, सिर्फ चारों तरफ से फुटपाथ पर रेलिंग लगाना है. जैन मंदिर के सामने महावीर चौक का नाम फलक लगाना है. सबसे आने जाने वालों को यू टर्न के लिए डिवाइडर छोटा करना है. चौक के चारों तरफ लाइट और पोल लगाकर रोशनी भरा करना है. आता हे महानगरपालिकेच्या नावावरती हा हिंदी फलक हा जसल पाक जैन मंदिरच्या समोर नाक्यावरती लावण्यात आलेला आहे. बरं, हा महावीर चौक का निर्माण हे कधी ठरलं, कोणी ठरवलं, या नावाचं टेंडर कधी मंजूर झालेलं आहे, याच्यामध्ये किती परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत. महानगरपालिकेने जर लावलेला आहे हा बॅनर तर महानगरपालिकेने तो मग मराठी भाषेमध्ये का लावलेला नाही आहे. मराठी राजभाषेचा अपमान हे आमचे मीरा भाईंदर महानगर करते का, असे बरेच प्रश्न आहेत. आणि ह्या विषयावरती मी आज इकडचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांनाही भेटले. विषय असा आहे, भाजपचे नगरसेविका आहे शानू गोयल. तिथे 4 नगरसेवकचा पॅनल आहे. मदन सिंग, शानू गोयल, एक दत्ता नावाची एक लेडीज आहे आणि मयेकर, असे 4 नगरसेवक त्या पॅनलमध्ये जिंकून आलेले आहे. आता इथे जे जैन मंदिर आहे, ह्या जैन मंदिरच्या समोर इथे तो चौक बनवायला तेवढी जागा पुरेशी नाही आहे. बरं, तिथूनच सबवे गेलेलं आहे. तिथे 30-35 वर्षापासूनची एक खाऊ गल्ली आहे. वर्षानुवर्ष तिथं जे खाऊ विक्री करणारे आपला उदरनिर्वाह करतात, ज्यांचं सर्वेक्षण यादीमध्ये, पालिकेच्या सर्वेक्षण यादीमध्ये त्यांचं सर्वेक्षण झालेलं असून ते पात्र फेरीवाल्यांच्या यादीमध्ये येतात. फक्त त्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी महावीर चौकचा निर्माण असं ह्या नगरसेविकेने महानगरपालिकेचं नाव टाकून तिथे केलेलं आहे. म्हणजे ह्या मीरा भाईंदर शहराला तुम्ही जैनीकरण करताय का. कारण मुळात महावीर चौक हे नाव जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा तिथे स्थानिक लोकांना तुम्ही विचारलं होतं इथे कोणत्या चौकाचं नाव ठेवणार आहे. कारण
हा जो जसेल पार्क एरिया जो आहे, जसेल पार्क आहे, RNP पार्क आहे, SV रोड आहे, हा जो पूर्ण एरिया आहे, कसुरी पार्क वगैरे, हा संपूर्ण एरिया जो आहे हा मीरा भाईंदर खाडीच्या बाजूचा एरिया आहे. आणि मीरा भाईंदर खाडीच्या बाजूला जे इथे गावं होती आमची, मीरा भाईंदर शहरातली जी गावं होती, जी जुनी गाव, म्हणजे आता ते जसेल पार्क नावाने ओळखलं जरी जात असेल तरी त्या ठिकाणाचं खरं नाव आहे बंदरवाडी. कारण तिथे खाडी असल्या कारणानं मच्छीमारांना ये जा करण्यासाठी बरीच बंदरं होती त्या ठिकाणी, म्हणून त्या एरियाचं नाव आहे बंदरवाडी, हे मूळ नाव आहे त्या ठिकाणाचं. तर हे जेव्हा महावीर चौक नाव ठेवलं तर तुम्ही स्थानिकांच्या भावना लक्षात घेतल्या का? तुम्ही त्यांना विचारलं का की एक नगरसेविका फक्त तिच्या मनात येत आहे म्हणून अशा प्रकारचा फलक लावते तिथे, अनधिकृत फलक? काल मी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला फोन केला, संध्याकाळी हा नामफलक काढला आणि आज पुन्हा त्या नगरसेविकेने त्याच जागी, शानू गोयल नावाची जी नगरसेविका आहे तिने पुन्हा त्याच जागी हा नामफलक हा लावलेला आहे. तर म्हणजे तुम्ही नगरसेवक झालात तर तुमच्यासाठी कायदा वेगळा आहे का, हे मला ह्या नगरसेवकांनी आणि ह्या आमदारांनी हे स्पष्ट करायचं आहे. खरं तर हे मीरा भाईंदर शहर जे खाडीच्या बाजूला बसलेलं आहे, मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असताना ह्या ठिकाणी तुम्ही इतक्या किलोमीटर मैलावरून तुम्ही इथे पोट भरायला येता, इथे स्थानिक बनता, स्थानिक बनून इकडच्या ॲक्टिव्ह राजकारणाचा तुम्ही भाग पण बनता आणि इकडचे जे मासेमारी आहेत किंवा इकडची जी जुनी गावं आहेत किंवा इकडचे जे कोळी बांधव आहेत त्यांना तुम्ही डावलून इथे तुमची मनमानी सुरू करताय. महावीर चौकच का, इथे बंदरवाडी जे जुनं नाव जे आहे ते तुमच्या लक्षात आलं नाही का? बरं, पालिकेने हे नाव कधी मंजूर केलेलं आहे? हे नाव फक्त एक नगरसेविकेला पाहिजे म्हणून पाहिजे का? आता हे आम्ही पण बघणार आहे ह्या चौकाला महावीर चौक हे नाव कसे देणार आहेत आणि कोण देणार आहेत. शेवटी जनभावना ज्या आहेत त्याही महानगरपालिकेने लक्षात घेतल्या पाहिजेत. मुळात म्हणजे असं नाव ह्या चौकाला देणार अशी कुठलीही बातमी नाही आहे, कुठलंही टेंडर नाही आहे, कोणताही ठराव मंजूर झालेला नाही आहे. बरं, इथे बऱ्याच परवानग्या लागतात, त्या परवानग्या ह्या काढलेल्या आहेत का? ज्या नगरसेविकेने हा बोर्ड लावलेला आहे, हा बॅनर लावलेला आहे, बरेच विषय आहेत. बरं, नगरसेविका मॅडम जी शानू गोयल आहे ती विसरलेली आहे की तू कुठल्या महानगरपालिकेतून नगरसेवक म्हणून जिंकून आलेले आहे. ज्या शहराची भाषा, राजभाषा, मूळ भाषा तुला माहिती नाही आहे, त्या शहरामध्ये तू हिंदी भाषेतले फलक कसं काय लावू शकता? आणि याच्यासाठी महानगरपालिकेने याविषयी या नगरसेविकेवरती एक गुन्हा अपात्रतेचा दाखल केला पाहिजे. आणि याविषयी हा विषय हलक्यात घेण्यासारखा नाही आहे, कारण तुम्ही मनमानी प्रकारे आपलं सगळं काम करता. एक क्रीडा संकुल उभं राहिलं, तिथेही तुम्ही जैन मुनीचं नाव दिलं. म्हणजे तुम्ही भाजपचे लोक फक्त या मीरा भाईंदर शहराला जर जैनीकरण करण्याचा घाट घातला असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात कधीही बोलत नाही, पण तुम्ही जर स्वतःचं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही स्वतःचा प्रेशर बनवायचा प्रयत्न करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाहीत. आम्ही तुमच्या राज्यात आलेलो नाही आहे, तशी आम्हाला गरजही नाही. तुम्ही तुमच्या राज्यातून आमच्या राज्यात पोट भरायला आलेले असताना तुम्ही आमचे पारंपरिक नावं, इकडची ओळख पुसून तुम्ही इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करताय. तर याविषयी मला असं वाटतं सगळ्या बांधवांनी, सगळ्या जैन बांधवांनी सुद्धा ह्या दृष्टीने विचार करायला हवा. कारण जर तुम्ही खाडीच्या बाजूला जर आपली घरं तुम्ही प्रस्थापित करता तर तुम्ही हे म्हणू शकत नाही की इथे फक्त जैनांच्या नावावरती चौक व्हावेत, जैनांचे मंदिर व्हावेत किंवा जैनांच्या सगळ्या गोष्टी व्हाव्या, हे तुम्ही आग्रह धरू शकत नाही. तेव्हा एवढं बोलून थांबते. राहिला ह्या नामफलकाचा विषय, ह्याचा पाठपुरावा मी करणार आहे आणि ज्या प्रकारे मी करणार आहे, ह्याचा जो पाठपुरावा ज्या प्रकारे मी करणार आहे याचा विचारसुद्धा शानू गोयलने केला नसेल की हा विषय कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. आता शानू गोयलने लक्षात ठेवावं की ह्या चौकाचं नाव महावीर चौक तुम्ही जर ठरवलं असेल आणि हा पालिकेच्या विरोधात जर जाऊन तुम्ही हा बोर्ड लावला असेल तर त्याचे परिणाम तर मॅडम तुम्हाला भोगावेच लागतील. शेवटी गाठ कोणाशी आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. त्यामुळे शानू गोयल मॅडम तयारीत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.